नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. वेग, वेळ आणि अंतर हा असा विषय आहे ज्यावर स्पर्धा परीक्षेत प्रश्न येणारच. पण अनेकदा यातल्या सूत्रामुळे आणि ट्रिक्समुळे गोंधळ होतो, बरोबर? म्हणूनच आजच्या या भागात आपण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत या चॅप्टरमध्ये सर्व क्वेश्चन कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. गणिताच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे वेग, वेळ व अंतर. यामध्ये आपण आगगाडी, बस, सायकल, बंदुकीची गोळी, कार, घोडेस्वार, मोटरसायकल, विमान, नावबोट इत्यादींचा वेगवेगळं अंतर काढण्यासाठीची उदाहरणे इथे विचारली जातात. त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर महत्त्वाची सूत्रे आहेत याच्यावर. हा चॅप्टर पूर्ण जो आहे तो सूत्रांवरती आहे. सुरुवातीला आपण यावरची महत्त्वाची सूत्रे पाहतो आहोत. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. तर किंवा अंतर बरोबर वेळ गुणुले वेग किंवा किंवा काय होईल, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. हा फ्रिक्वेंटली यूज होतो यामध्ये फॉर्म्युला. तर वेग हा किलोमीटर प्रति तासमध्ये दिला असेल, वेग जर किलोमीटर प्रति तासमध्ये दिला असेल आणि समजा आपल्याला डिस्टन्स मीटरमध्ये फाइंड करायला लावले, तर आपण इथे काय करतोय, दिलेल्या वेगाला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करताना 5/18 मल्टिप्लाय करतोय. ओके. आणि ज्यावेळी वेग मीटर पर सेकंडमध्ये दिलेला असतो आणि त्यावेळी त्याला आपण जर किलोमीटर पर हवरमध्ये कन्वर्ट करणार असतोय, त्यावेळी 18/5 मीटर पर सेकंडमध्ये जो वेग असतो त्याला आपण मल्टिप्लाय करतो. तर तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे किलोमीटरचे रूपांतर मीटरमध्ये करायचं आपल्याला. किलोमीटरचे रूपांतर मीटरमध्ये करायचं असेल 1000ने गुणावे लागते आणि जर मीटरमधून जर किलोमीटरमध्ये यायचं असेल, आपल्याला कन्वर्ट करायचं असेल, तर आपल्याला 1000ने डिवाइड करावे लागते, भागावे लागते. हे झाले बेसिक फॉर्म्युले आणि त्यांचे कन्व्हर्जन. आता यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे पॉईंट नंबर 4 घेऊया. जर रेल्वे ए ते बी अंतर आहे समजा आणि दोन रेल्वे जर विरुद्ध दिशेने येत असतील, एकमेकांच्या विरुद्ध दिशेने, या ए पासून बी कडे एक रेल्वे जात आहे आणि बी पासून ए कडे एक रेल्वे जात आहे. रेल्वे असेल किंवा बस असेल, जर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असतील, तर V1 जो काढतोय आपण, व्ही जो काढतोय रिलेटिव्ह स्पीड किंवा सापेक्ष वेग जो म्हणतोय आपण, विरुद्ध दिशेने एकमेकांच्या येत असतील, तर V1 प्लस V2 हा रिलेटिव्ह स्पीड असतोय, V1 प्लस V2. आणि समजा पॉईंट ए टू बी जायचं आहे आणि एक रेल्वे जर V1 या स्पीडनं जात असेल आणि दुसरी जर त्याच मार्गाने V2 या स्पीडनं जात असेल, म्हणजे एकाच दिशेने चाललेले आहे ते, त्यावेळी मात्र आपण काय करतोय, रिलेटिव्ह स्पीड किंवा सापेक्ष वेग V1 मायनस V2. एकाच दिशेने जात असतील तर एकाच दिशेने V1 मायनस V2 करतोय. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. एखादी रेल्वे समजा ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जात आहे, तर जाताना ती एखादा बोगदा ओलांडत असेल, बोगदा किंवा पूल, प्लॅटफॉर्म यापैकी एखादी रेल्वे जर बोगदा, पूल, प्लॅटफॉर्म ओलांडत असेल, तर त्यावेळी आपण जे अंतर घेत असतोय, ते अंतर घेतोय रेल्वेची लांबी अधिक त्या बोगदा, पूल किंवा बोगद्याची लांबी असते. या उलट ज्यावेळी ए ते बी डिस्टन्स जाताना रेल्वे जर एखादा मनुष्य, खांब
म्हणजे व्यक्ती, खांब किंवा किंवा एखादं झाड ओलांडत असेल. रेल्वे जर जाताना एखादा मनुष्य, खांब किंवा झाड ओलांडत असेल, त्यावेळी आपण अंतर काय घेतोय? अंतर घेतो फक्त रेल्वेची लांबी. फॉर्म्युला इथे इम्पॉर्टंट आहे. आपण आता एक्झाम्पलला वळूया डायरेक्ट. एक्झाम्पल नंबर 1. प्रश्न क्रमांक 1. एक आगगाडी ताशी 36 किलोमीटर वेगाने जात आहे, तर तिचा प्रति सेकंद वेग काढा असं विचारलेलं आहे. तर व्ही म्हणजेच वेग दिलेला आहे आपल्याला 36 किलोमीटर. ताशी म्हणजे किलोमीटर, 30 किलोमीटर प्रति तास. तिचा प्रति सेकंद वेग काढा. वेग किलोमीटर प्रति तासचे आपल्याला काय करायचं आहे? मीटर पर सेकंडमध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचं आहे. तर आपण मल्टिप्लाय करतोय 5/18 म्हणजेच 36 × 5/18 10 मीटर पर सेकंड आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल 10 मीटर पर सेकंद. हा सेकंदमधील मीटर पर सेकंदमधील वेग असणार आहे आगगाडीचा. प्रश्न एक आगगाडी 15 सेकंदात 600 मीटर अंतर पार करते, तर तिचा ताशी वेग किती? आता इथं आपल्याला दिलेला आहे, वेळ दिलेला आहे 15 सेकंद. त्यानंतर 600 मीटर अंतर दिलेलं आहे. ताशी वेग काढायचा आहे. अंतर भागिले वेळ होईल आपला फॉर्म्युला. आता अंतर इथे किती आहे? 600 भागिले 15 40 मीटर पर सेकंद आलेला आहे. आता आपल्याला या ॲन्सर आपल्या कशामध्ये आहेत? किलोमीटर प्रति तासमध्ये. याचं कन्व्हर्जन आपल्याला किलोमीटर प्रति तासमध्ये पर हॉवरमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मल्टिप्लाय करतोय आपण 18/5 ने. 144 किलोमीटर प्रति तास आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असणार आहे 144 किलोमीटर प्रति तास. सिंपल क्वेश्चन आपण सुरुवातीला घेतोय, कारण बेसिकपासून तुमच्या सर्व कन्सेप्ट ह्या क्लिअर झाल्या पाहिजेत. प्रश्न क्रमांक 3. एक आगगाडी 36 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 20 सेकंदात ओलांडते, तर तिची लांबी किती असेल? प्रत्येक प्रकारामधील एक एक्झाम्पल घेतो आहोत आपण. आता इथे काय सांगितलेलं आहे? एक आगगाडी 36 किलोमीटर प्रति तास वेगाने, म्हणजे व्ही दिलेला आहे 36 किलोमीटर पर हॉवर, एका खांबाला 20 सेकंदात ओलांडते. म्हणजेच काय दिलेलं आहे? हा दिलेला आहे वेग. आता वेळ किती दिलेला आहे? 20 सेकंद. तर तिची लांबी किती? आगगाडीची लांबी किती? आता सुरुवातीला आपण लेक्चरच्या सांगितल्याप्रमाणे आता ही आगगाडी ए टू बी एवढं जात आहे. 20 सेकंदात ती काय करणार आहे? खांबाला, इथे असणारा जो खांब आहे त्याला ओलांडणार आहे. तर ज्यावेळी आगगाडी खांबाला किंवा एखादे झाड किंवा मनुष्य, एखादी व्यक्ती असेल याला ओलांडते, त्यावेळी डिस्टन्स जे घेतोय, अंतर जे घेतोय आपण, ती आगगाडीची लांबी घेतोय. आता अंतर आपल्याला आगगाडीची लांबी एल घेऊया आपण. आपल्याला उत्तरं कशामध्ये आहेत? मीटरमध्ये आन्सर दिलेले आहेत. म्हणून या वेगाचं कन्व्हर्जन मीटर पर सेकंडमध्ये करून घेऊया. म्हणजेच काय होईल? किलोमीटर पर हॉवरपासून आपण जर मीटर पर सेकंडमध्ये जातोय, त्यावेळी काय करतोय? तर 5/18 ने गुणावे लागते दिलेल्या वेगाला. 36 गुणिले 5/18 म्हणजेच काय येणार आहे? 10 मीटर पर सेकंद आपला वेग असणार आहे. हा असणार आहे आपला वेग जो नवीन आहे. वेळ आहे आपल्याकडं 20 सेकंद. अंतर काय असणार आहे? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग आहे 10, वेळ आहे 20, म्हणजेच 200 मीटर लांबी असणार आहे. अंतर म्हणजेच आगगाडीची लांबी काय असणार आहे? 200 मीटर. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. वळूया पुढच्या प्रश्नाला. अगदी बेसिक प्रश्नापासून इथे सुरुवात केलेली आहे आपण. जर बेसिक क्लिअर असेल तर तुम्ही कठीण प्रश्न सोडवू शकता. तर प्रश्न क्रमांक 4. हा प्रश्न मुंबई SRPF 2016ला विचारला गेलेला आहे.
800 मीटर लांबीची आगगाडी 1000 मीटर लांबीचा बोगदा 3 मिनिटात ओलांडून जाते. या गाडीचा ताशी वेग किती? आता आगगाडी बोगदा ओलांडणार आहे म्हणजेच काय? जे अंतर कव्हर करणार आहे ती आगगाडी, ती आगगाडीची लांबी अधिक त्या बोगद्याची लांबी असणार आहे. बोगदा पूल ज्यावेळी ओलांडतो त्यावेळी जे अंतर आगगाडी कव्हर करते, बोगदा असेल, पूल असेल किंवा प्लॅटफॉर्म असेल, त्यावेळी अंतर हे आगगाडीची लांबी अधिक बोगद्याची लांबी. आता इथे 800 मीटर दिलेले आहे आगगाडीची लांबी. 1000 मीटर लांबीचा बोगदा. 800 मीटर, 1000 मीटर बोगद्याची लांबी म्हणजेच 1800 मीटर अंतर असणार आहे. आपल्याला इथे वेग विचारलेला आहे किलोमीटर प्रति तासमध्ये आणि वेळ दिलेला आहे 3 मिनिटे. सुरुवातीला आपण वेग जो आहे आपला तो मीटर पर सेकंदमध्ये फाइंड करूया. वेग बरोबर अंतर भागिले वेळ 1800 भागिले 3 600 मीटर पर. आता इथे 3 मिनिट आहे म्हणजे आपण याला सेकंदात कन्व्हर्जन करावं लागेल म्हणजेच 60 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. त्यावेळी ते सेकंदामध्ये येईल. 10 मीटर पर सेकंद. 10 मीटर पर सेकंद वेग आलेला आहे हा 10 मीटर पर सेकंद. आपल्याला पाहिजे किलोमीटर प्रति तासमध्ये म्हणजेच आपण इथे काय करतोय, या 10 मीटर पर सेकंदला किलोमीटर प्रति तासमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजेच 18/5 ने आपण मल्टिप्लाय करतोय. 10 म्हणजेच काय होईल, 10 गुणिले 18/5 36 किलोमीटर पर आवर आपलं उत्तर असेल. त्या गाडीचा ताशी वेग असेल 36 किलोमीटर प्रति तास. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असणार आहे. ओके. तर प्रत्येक प्रकारामधील आपण एक एक्झाम्पल घेतो आहोत आणि यामध्ये आपण एक्झामला जे विचारले गेलेले प्रश्न आहेत ते सुद्धा सोडवत आहोत. प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5. 300 मीटर लांबीची एक रेल्वेगाडी एक सिग्नल स्तंभ 24 सेकंदात ओलांडत असल्यास तिचा ताशी वेग किती? आता इथे स्तंभ ओलांडत आहे म्हणजेच काय, रेल्वेची लांबी जी असणार आहे तेच अंतर असणार आहे. किती आहे? 300 मीटर. नंतर वेळ दिलेला आहे 24 सेकंद. वेग फाइंड करूया. वेग येईल 300 भागिले 24 म्हणजेच अंतर भागिले वेळ 25 भागिले 2. आता हा आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये येणार आहे. याचा आपल्याला किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजेच 18/5 याला मल्टिप्लाय करूया. 5 5 25 92 18 म्हणजेच काय उत्तर येईल, 45 किलोमीटर प्रति तास आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल 45 किलोमीटर प्रति तास. तर मित्रांनो, आज आपण वेग, वेळ आणि अंतर या चॅप्टरमधील सर्व बेसिक प्रश्न आणि संकल्पना अगदी सोप्या भाषेत पाहिलेल्या आहेत. या चॅप्टरमधील ॲडव्हान्स लेवलचे कठीण प्रश्न आपण याच्या पुढच्या भागात म्हणजेच पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. त्यामुळे पुढचा भाग अजिबात मिस करू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.